वो कहती क्या क्या खिलाओगे, मगर तू बता क्या खाएगी। हाँ। तो हमने चिकन बिरयानी खाई। वो हाई होगी 360 370 रुपए की। फिर वो कहती घर छोड़ाओ। मगर यार 370 रुपए लगे हैं, मगर वसूल तो करूँगा मैं। एका बाजूला खोटारडेपणा, दुसऱ्या बाजूला महिलांवर घसरलेली भाषा. एका महिलेनं स्वतः कबूल केलंय की तिनं केलेला लैंगिक छळाचा आरोप खोटा होता. दुसरीकडे फक्त 370 रुपयाच्या बिर्याणीवरून एका महिलेच्या सन्मानाची सार्वजनिक खिल्ली उडवणारा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. एका प्रकरणात प्रश्न आहे खोट्या आरोपांचा, तर दुसऱ्या प्रकरणात प्रश्न आहे महिलांकडे पाहण्याच्या मानसिकतेचा. दोन वेगळ्या घटना पाहूयात काय आहेत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. हा विषय केवळ सेलिब्रिटींचा नाहीये, तर न्याय व्यवस्था, महिलांचा सन्मान, पुरुषांची प्रतिष्ठा आणि सोशल मीडिया संस्कृती यांच्याशी जोडलेला आहे. चला दोन्ही घटना नेमक्या कोणत्या आहेत त्या पाहूयात. पहिली घटना म्हणजे शिल्पा शिंदे यांची कबुली. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शिंदे एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. या मुलाखतीदरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यानं संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली. शिल्पा शिंदे यांनी कबूल केलं की काही वर्षांपूर्वी एका शोच्या निर्मात्यांविरोधात त्यांनी केलेली लैंगिक छळाची तक्रार खरी नव्हती, तर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी ती दाखल करण्यात आली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले, कारण भारतात लैंगिक छळासारखे आरोप हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे मानले जातात. अशा आरोपांमुळे एखाद्या व्यक्तीचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं, त्याची सामाजिक प्रतिमा कायमची खराब होऊ शकते, कुटुंबियांनाही मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. अनेक वेळा न्यायालयीन निकाल येण्याआधीच समाज स्वतःचा निकाल देऊन टाकतो. सोशल मीडियावर एखादी व्यक्ती दोषी ठरवली जाते. नोकरी, व्यावसायिक, सामाजिक संबंध यावर परिणाम होतो. याच कारणामुळे शिल्पा शिंदे यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. त्यांचा मुद्दा होता, जर आरोप खोटा असेल तर केवळ एका व्यक्तीचं नुकसान होत नाही, तर खऱ्या पीडित महिलांचंही नुकसान होतं. कारण अशा घटनांनंतर समाजात प्रत्येक तक्रारीकडे संशयानं पाहण्याची प्रवृत्ती वाढते आणि त्यामुळे खऱ्या पीडित महिलांनाही न्याय मिळवण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागू शकतो. आता दुसरी घटना आहे 370 रुपयांच्या बिर्याणी वसुली वादाची. ही घटना घडली एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये. कॉमेडियन प्रणित मोरे प्रेक्षकांशी संवाद साधत होते. त्यावेळी गुरुग्राममधील एका तरुणानं त्याचा डेटिंगचा अनुभव सांगितला. वो कहती क्या क्या खिलाओगे, मगर तू बता क्या खाएगी। हाँ। तो हमने चिकन बिरयानी खाई। वो हाई होगी 360 370 रुपए की। फिर वो कहती घर छोड़ाओ। मगर यार 370 रुपए लगे हैं, मगर वसूल तो करूँगा मैं। त्याच्या म्हणण्यानुसार तो एका तरुणीसोबत डेटवर गेला होता. दोघांनी बिर्याणी खाल्ली. बिल आलं सुमारे 370 रुपये. जेवण झाल्यानंतर त्या तरुणीनं सांगितलं की ते फक्त मित्र आहेत. त्यानंतर त्या तरुणीने बोलताना म्हटलं, 370 रुपये खर्च केलेत, वसूल तर करणारच. हे वाक्य ऐकताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. कॉमेडियननेही त्यावर हसत प्रतिक्रिया दिली. त्या तरुणाला बक्षीसही देण्यात आलं. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मात्र लोकांना हा विनोद वाटला नाही, कारण या वक्तव्यातून एक धोकादायक मानसिकता दिसत असल्याचं अनेकांचं मत होतं. आता प्रश्न असा उपस्थित झाला आहे की एखाद्या महिलेसोबत डेटवर जाणं, तिच्यासाठी पैसे खर्च करणं आणि त्यामुळे तिच्यावर कोणताही हक्क निर्माण होतो का? एखाद्या जेवणाच्या बिलाच्या बदल्यात शारीरिक जवळीक किंवा संबंधाची अपेक्षा करणं योग्य आहे का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या महिलेची संमती ही पैशानं विकत घेता येणारी गोष्ट आहे का? याच मुद्द्यावरून देशभर चर्चा सुरू झाली आहे. महिलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या अनेकांनी या व्हिडिओवर टीका केली आहे, कारण त्यांच्या मते हा फक्त एक जोक नव्हता, तर महिलांकडे वस्तूसारखं पाहणाऱ्या मानसिकतेचं सार्वजनिक प्रदर्शन होतं. वाद इतका वाढला की संबंधित तरुणाची नोकरी गेली. प्रणित मोरे यांना सार्वजनिक माफी मागावी लागली आणि शेवटी त्यांना त्यांचं सोशल मीडिया अकाउंटही बंद करावं लागलं. पहिल्या घटनेत प्रश्न उपस्थित झाला एका पुरुषाच्या प्रतिष्ठेचा, तर दुसऱ्या घटनेत वाद निर्माण झाला एका महिलेच्या सन्मानाचा. दोन वेगळ्या घटना, दोन वेगळे संदर्भ, पण दोन्हींच्या केंद्रस्थानी आहे एकच गोष्ट, मानवी प्रतिष्ठा. एका बाजूला असा आरोप आहे की खोट्या तक्रारीमुळे एका व्यक्तीची प्रतिमा आणि विश्वासार्हता डागाळली गेली, तर दुसऱ्या बाजूला विनोदाच्या नावाखाली महिलांविषयी वापरण्यात येणाऱ्या भाषेमुळे त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याची टीका होतीये. आज सोशल मीडियाच्या आणि व्हायरल संस्कृतीच्या युगात आपण अनेकदा अतिरेकाच्या टोकाला जाऊ लागलोय. एखादा आरोप समोर आला की न्यायालयाच्या निकाल लागण्याआधीचा समाज निकाल देऊन टाकतो आणि दुसरीकडे हा फक्त विनोद होता या कारणाखाली काही जण सभ्यतेच्या आणि सन्मानाच्या सर्वच मर्यादा ओलांडतात. पण कोणताही सुदृढ समाज केवळ कायद्यानं मजबूत होत नाही, तो मजबूत होतो तेव्हा जेव्हा महिलांना न्याय मिळतो, जेव्हा पुरुषांनाही न्याय मिळतो आणि जेव्हा कोणाच्याही प्रतिष्ठेचा बळी लोकप्रियता, प्रसिद्धी किंवा मनोरंजनासाठी दिला जात नाही. कारण खोटा आरोप असो किंवा विनोदाच्या नावाखाली केलेला अपमान, दोन्ही गोष्टी विश्वासाला तडा देतात, दोन्ही गोष्टी समाजाला कमकुवत करतात आणि दोन्ही गोष्टी आपल्याला एक अस्वस्थ प्रश्नासमोर उभं करतात. आपण खरंच न्याय शोधत आहोत की फक्त गदारोळ? शेवटी हा प्रश्न स्त्री विरुद्ध पुरुष असा नाहीये, हा प्रश्न आहे सन्मानाचा. कारण माणसाकडून सर्व काही हिरावून घेतलं तरी तो पुन्हा उभा राहू शकतो,
पण त्याची प्रतिष्ठा हिरावली गेली तर जखम खूप खोलवर जाते आणि कदाचित म्हणूनच आज सर्वात जास्त जपण्याची गरज आहे ती सन्मानाची. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.